श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, मी सौरभ देशमुख गुरुजी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहे म्हसोबाचा मानपान कसा द्यायचा, म्हसोबाला मानपान कसा द्यावा. मित्रांनो, बरेच जण नवस मागतात, बरेच जण म्हसोबाची सेवा करतात. एखाद्याकडे म्हसोबाची स्थापना असते बाजूला, घरामध्ये, घराच्या बाहेर असते, घरामध्ये नसते, सॉरी, घराच्या बाहेर असते स्थापना, कारण की तो क्षेत्रपाल आहे, राखणदार आहे, स्थापना असते. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि ते मानपान द्यायचं विसरतात आणि मानपान देत नाहीत बरेचदा. तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला आज सांगणार आहे नक्की मानपान कसा द्यायचा म्हसोबाचा, जेणेकरून घरगुती मानपान तुमचं तुम्ही दिला तरी म्हसोबा प्रसन्न होतो. तुम्हाला कुठल्याही देवऋषाकडे जायची गरज नाही, कुठल्या पण व्यक्तीकडे जायची गरज नाही. तुमचं तुम्ही मानपान देऊ शकता म्हसोबाला आणि म्हसोबाचा पूर्ण आशीर्वाद तुम्हाला मिळेल. मानपान एखादं चुकलं असेल देणं घेणं, काय चुकलं असेल तर ते होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बनवतोय. सर्वप्रथम तुम्ही आला असेल नवीन चॅनलवरती तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, म्हसोबाचा मानपान नाही दिला तर नक्की काय होतं त्याविषयी. तर जाऊन तो तुम्ही पाहू शकता, आपल्या चॅनलवरती आता आहे. आणि तुम्हाला सांगतो आता नक्की म्हसोबाचा मानपान आपण कसा द्यायचा. तर पूर्वी तुम्ही जर का नवीन असाल आणि आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचं एक लाईक खूप मोटिवेशन देतं, त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवा आहे ते तुम्ही मला सांगा. मी तुमचे कमेंट वाचतो, पाहतो आणि रिप्लाय सुद्धा देतो. त्यामुळे नक्की तुम्ही कमेंट करा. मित्रांनो, आता म्हसोबाचा मानपान द्यायचं आपल्याकडे चुकतं, म्हसोबाचा मानपान देणं होत नाही, तर म्हसोबाला मानपान कसं द्यावं. आता प्रत्येक म्हसोबा आहे त्याचा मानपान मी तुम्हाला सांगणार आहे. समजा रानातला म्हसोबा असेल, रानातल्या म्हसोबाला मानपान कसा द्यायचा, कुठला द्यायचा. आता शक्यतो रानातल्या म्हसोबाला कोंबड बळी देते, बकऱ्याचा बळी देते, सगळ्या गोष्टी देतात. रानातला जो म्हसोबा आहे त्याला मानपान अशा पद्धतीने द्यायचं आहे. वस्तू सांगतो, सामग्री सांगतो, लिहून ठेवा. खारे, फुटाणे, शेंगदाणे, पानाचा विडा, एक सिगारेट, टावेल टोपी, त्यानंतर शेला पागोटा, त्यानंतर दुसरा मानपान लागणार घुंगर काठी. पूजेसाठीच्या दुकानात सुद्धा तुम्हाला सहज मिळून जाईल घुंगर काठी. तर घुंगर काठी तुम्हाला आणायची, छोटी मिळते, तर ती घेऊन आला तरी चालण्यासारखी किंवा मोठी जर तुम्ही तयार केली तरी चालण्यासारखी आहे. घुंगर काठी लागते. त्यानंतर दही भाताचा नैवेद्य लागतो. दही भात हा नैवेद्य मुख्य आहे. साखर लागते, लिंब लागतात. लिंब किती पाहिजेत, कमीत कमी आपल्याला 5 लिंब पाहिजेत, माना पानाला असून धरून 5 लिंब. एक ओटी पाहिजे. ओटी कोणाला, धरणीला. तो रक्षक कोणाचा आहे, शेताचा रक्षक आहे. धरणी ही माय आहे आपली, त्यामुळे आपण देतो करतो, पण तो कधी कधी कसं होतं, मान पूर्ण होत नाही, मानपान पूर्ण होत नाही. रानातला जो म्हसोबा आहे त्याला देवी आपली कोण आहे, देवी म्हणजे त्या जागेची देवता कोण आहे तर धरणी माता आहे. तिच्या नावाने कोटी. सर्व मानपान घ्यायचं आहे आपल्याला. शेंदूर घ्यायचा आहे, त्यानंतर गुलाल घ्यायचा आहे. सर्व गोष्टी घेऊन तिथे जायचंय आपल्याला. म्हसोबाला शेंदूर लावायचा पहिल्यांदा, नाम गंध लावायचं, कुठलं आपलं गुलाल. समोर सर्व काही गोष्टी ठेवायच्या. तुमचा जो मी म्हणजे बळी प्रथेला विरोधक आहे, पण हे उग्र देवताच्या प्रथा पद्धती वेगळ्या आहेत. त्या अकॉर्डिंग जे मला ज्ञान आहे त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला सांगतोय. बळी वगैरे काय द्यायचंय ते नंतर ना, पहिल्यांदा मानपान वगैरे देवाला पूर्ण द्यायचा. मानपान वगैरे देवाला पूर्ण दिल्यानंतर टोपी पहिल्यांदा घालायची, शेला पागोटा, घुंगर काठी सर्व द्यायचं. समोर सर्व गोष्टी तुम्ही आणलेल्या पेपर वगैरे पत्रावळी काय असेल ठेवून सर्व गोष्टी त्याच्यावरती मांडायच्या. एक लिंबू घ्यायचं, उभं चिरायचं, कारण की काम करता पाहिजे म्हणून उभं लिंबू चिरायचं, त्यात साखर भरायची, ते ठेवायचं. दुसरं लिंबू घ्यायचं, उभं चिरायचं, त्यात गुलाल भरायचा, ठेवायचं. नमस्कार करायचा, दहीभात समोर ठेवायचा. दहीभात हा मुख्य आहे. त्यानंतर तुमचं वगैरे जे काही देतात ते देतात, त्याचे वगैरे करून तो नैवेद्य स्वतः तिथे दाखवायचा. अशा प्रकारे हे करायचं. पहिल्यांदा काय करायचं, एक नारळ ओटी तुम्ही जमिनीवरती तिथे धरणी मातेला तिथे ओटी पहिली चढवायची. ही झाली रानातल्या म्हसोबाची पद्धत. ठीक आहे. अगरबत्त्या वगैरे सगळं लावायचं, सिगरेट वगैरे तोंडाला लावून सगळं काय करायचं तुम्हाला माहिती असेल, पण पूर्ण सांगतोय. त्यानंतर असेल आपल्या घरापाशी आपण एखादा म्हसोबा बसवला असेल पहिल्यापासून, तर त्याचा मानपान कसा द्यायचा, सेम अशीच पद्धत आहे, थोडं वेगळं आहे.
शेंदूर वगैरे लावायचा, सामान तेच लागेल. दुसरी गोष्ट गंध लावायचं त्यालाही. त्याला फक्त टोपी आणायची, टॉवेल नका आणू. त्याला घुंगर काठी, शेला पागोटा सर्व त्याला पोशाख नेसवायचा, घालायचा, शेंदूर वगैरे लावून कपाला तिलक करायचं त्या गुलालाच. समोर सर्व काही गोष्टी आणल्या असतील त्या मांडायच्या. आता इथे मानपान देताना विड्याचं पान, जे आपण पानाचा विडा तुम्हाला सांगितलं तेही देणं गरजेचं आहे. लिंब इथे तुम्हाला 2 चिरून त्यामध्ये पण गुलाल आणि साखर भरून ठेवायचे. तुम्ही जर का कोंबड्याचा बळी दिला, समजा तिथे बळी शब्द वापरतो चुकीचा आहे, पण एक सांगतो तुम्हाला, जर का दिला तर ते तिथे त्याचा सुद्धा नैवेद्य देतात. त्याचा सुद्धा नैवेद्य द्यायचा आहे. जे काय तुमचा असेल त्या पद्धतीने मांसाहारी नैवेद्य तुम्ही देऊ शकता. द्यावाच लागतो त्याला, असं ऐकत आलेलं आहे आणि माहिती आहे त्या पद्धतीने सांगतो. दिल्यानंतर त्याचं सर्व काही करून झाल्यानंतर नमस्कार वगैरे करून जाडजूड व्हायचा आहे आणि दही भाताचा शितडा आपल्याला करायचा आहे. या पद्धतीने हा मानपान अशा प्रकारे तुम्हाला देणं गरजेचं आहे. म्हणजे काय होतं, उग्र दैवत आहे शेवटी, म्हणजे ते रक्षक दैवत असल्यामुळे त्याचा व्यवस्थित मानपान सर्व गोष्टी जिथल्या केल्याने तो प्रसन्न होतो. आणि आता कसं आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये देवाला ह्या गोष्टी चालत नाहीत. देव कसे आहेत, त्यांना गोडाचा नैवेद्य चालतो, त्यांना पुरणपोळी वगैरे हे सर्व गोष्टी चालतात. पण ही दैवत हे कनिष्ठ दैवत मानलं जातं. कनिष्ठ दैवत मी का म्हणतोय तर हे रक्षक म्हणून आहे आणि रक्षक देवतेला कनिष्ठ दैवत पण म्हणलं जातं, म्हणून मी ह्या शब्दाचा उच्चार करतोय. पण एक प्रकारे कालभैरवाचं स्वरूप म्हणू शकतो आपण, त्या पद्धतीने कार्य होतं. मुळात महिषासुराचा याला संबंध आहे, ती कथा आहे ती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये परत सांगेन. तर त्याचा अकॉर्डिंग टू संबंध आहे आणि कालभैरवाच्या अधीन असल्या कारणामुळे सर्व दैत्यगण कार्य करणारे असतात. मुख्यतः अशा पद्धतीने तुम्हाला मानपान द्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर पहिल्यांदा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे तुम्हाला हे नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट वाचलं सुद्धा आणि उत्तर सुद्धा देतो, त्यामुळे नक्की कमेंट करा. आणि सबस्क्राईब केलं असेल तर करा आणि एक लाईक नक्की करा. एक लाईक मुळे खूप मोटिवेशन मिळतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.